आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची विधानसभा अध्यक्षांसोबतची बैठक संपन्न। सभापती निवड, शेतकरी कर्जमाफी आणि मराठा आरक्षण या तीन प्रमुख मुद्द्यांसाठी विशेष अधिवेशन घेण्यासंदर्भात चर्चा। एमसीए अध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान पूर्ण, थोड्याच वेळामध्ये मतमोजणी सुरू। अजिंक्य नाईक की संजय नाईक कोण होणार अध्यक्ष याकडे लक्ष। गोकुळ झिरवाळ यांनी शरद पवार गटाकडून विधानसभेची उमेदवारी मागितली। गोकुळ झिरवाळ हे दादा गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांचे पुत्र। नाशिकमधल्या जयंत पाटलांच्या कार्यक्रमात गोकुळ झिरवाळ यांची उपस्थिती। विधानसभा निवडणुकीमध्ये मनसे सर्व जागा लढणार। मनसे नेते वैभव खेडेकर यांची मोठी घोषणा। राज ठाकरे 1 तारखेपासून महाराष्ट्र दौऱ्यावर। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व जागा ह्या महाराष्ट्रामध्ये लढवण्याचा निर्णय ह्या ठिकाणी झालेला आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे येत्या 1 ऑगस्टपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघतील। राज ठाकरे यांनी बोलावला पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा। 25 जुलैला वांद्र्यातील रंगशारदा सभागृहामध्ये मेळाव्याचे आयोजन। आगामी विधानसभेबाबत राज ठाकरे मार्गदर्शन करण्याची शक्यता। पुण्यामध्ये 3 ऑगस्टला ठाकरे गटाचा मेळावा। मेळाव्यामधून विधानसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार। कसबा, हडपसर, कोथरूड मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा। प्रकाश आंबेडकर यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केलेली आहे। मुख्यमंत्री शिंदेंची त्यांनी भेट घेतलेली आहे। 25 जुलैपासून प्रकाश आंबेडकर यांची आरक्षण बचाव यात्रा। पुण्यामध्ये मराठा समाजाच्या वतीने 11 ऑगस्टला जरांगेंच्या शांतता रॅलीचं आयोजन। सारसबाग इथून रॅलीला सुरुवात होणार। जरांगे अलका टॉकीज चौकामध्ये सभा घेणार। भाजप लवकरच राज्यामध्ये संवाद बैठका घेणार। संवाद यात्रेला ब्रेक लावत संवाद बैठक घेण्याचं नियोजन। विभागीय तालुका स्तरावरील पदाधिकाऱ्यांसोबत साधणार संवाद। नवी मुंबईतील पनवेल आणि कामोठेमधील भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। बालभारतीच्या पहिलीच्या पुस्तकातील कविता व्हायरल। मराठी कवितेमध्ये इंग्रजी आणि हिंदी शब्द वापरत यमक जुळवण्यासाठी शब्द मोडून तोडून वापरल्याची टीका। खासदार निलेश लंकेंचं पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन। अवैध धंद्यांमध्ये पोलिसांचा सहभाग असल्याचा लंकेंचा आरोप। संबंधितांना निलंबित करण्याची लंकेंची मागणी। अहमदनगरमध्ये दुधाच्या हमीभावासाठी संगमनेर प्रांत कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा। रस्त्यावर शेण ओतून सरकारचा निषेध। पोलिसांच्या विनंतीनंतर ट्रॅक्टर मोर्चा स्थगित। छत्रपती संभाजीनगरमध्ये महसूल आंदोलनामुळे सर्वसामान्यांचे हाल। महसूल कर्मचाऱ्यांचं आंदोलन थांबवण्याची काँग्रेसची मागणी। ससूनमध्ये रुग्णांना मिळणाऱ्या सेवेचा दर्जा दिवसेंदिवस घसरतोय। ससूनमधील प्रकारावर कडक कारवाई करण्याची गरज। जयंत पाटील यांचं विधान। त्याविषयी दिवसेंदिवस त्याचा दर्जा खाली घसरतोय आणि असे जर प्रकार करत असतील तिथे डॉक्टर तर त्याच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मंत्रालयासमोर निदर्शनं। आरसा गेट समोर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। खासगीकरणाची पद्धत बंद करण्यासह विविध मागण्यांसाठी आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमध्ये महसूल आंदोलनामुळे सर्वसामान्यांचे हाल। महसूल कर्मचाऱ्यांचं आंदोलन थांबवण्याची काँग्रेसची मागणी। कोल्हापुरातील कुरुंदवाडच्या नागरिकांनी घेतला पुराचा धसका। गावकऱ्यांचं स्थलांतर सुरू। कृष्णा नदी इशारा पातळीच्या जवळ। भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे 1.5 मीटरनं उघडले। गरज पडल्यास पाण्याचा विसर्ग वाढणार। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापुरातील सर्वच नद्यांच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ। कासारी नदीचं पाणी रस्त्यावर आल्यामुळे जीव मुठीत धरून गावकऱ्यांचा प्रवास। कोल्हापुरातील वारणा नदीवरील कोडोली चिकुर्डे बंधारा ओव्हरफ्लो। जोरदार पावसामुळे कोल्हापुरातील निसर्ग सौंदर्य नटलं। साताऱ्याच्या पाटणमधील उलटा धबधबा प्रवाहित। उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची रेलचेल। वर्ध्याच्या हिंगणघाटमधील जांगोना शिवारामध्ये पावसाचं पाणी। कपाशी आणि सोयाबीनला धोका होण्याची शक्यता।